नमस्कार मित्रांनो, मला काही कळत नाही आता काय करावं. मी एवढा प्रयत्न केला पण तरी अजून मला नोबेल कसं काही मिळालं नाही. खरं तर जगातली महासत्ता असणारा प्रमुख देश, त्याचा मी राष्ट्राध्यक्ष. मी ट्रम्प टावरचा मालक, प्रचंड श्रीमंत आणि 2दा मी अध्यक्ष झालो. पण महासत्ता असून, 2दा अध्यक्ष असून, ट्रम्प टावरचा मालक असून मला का नोबेल मिळत नाही? खरं तर नोबेल हे शांतीसाठी दिलं जातं, म्हणून मी शांतीसाठी खूप प्रयत्न केला. पहिल्यांदा भारत पाकिस्तानचं युद्ध लगेच थांबवलं आणि मी जाहीर करून टाकलं की मी भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवलं. हे ऐकून खरं तर मला नोबेल मिळालं पाहिजे होतं, पण ते मिळालं नाही. मग मी ज्या देशांमध्ये युद्ध चालू नाही, असं आर्मेनिया, अझरबैजान या देशातल्या प्रमुखांना बोलवून त्यांना बळेबळे युद्धबंदी करायला लावली. म्हणजे युद्ध चालू नसताना सुद्धा मी युद्धबंदीचा करार त्यांच्याकडून करून घेतला. यावेळेस तर नक्की मला नोबेल मिळायला हवं होतं, पण तरी मिळालं नाही. आता मला काही कळत नाही आता आपण काय करावं. खरं तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधलं जे युद्ध चालू आहे तेही लवकर संपेल त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. कारण मी इस्रायलला असा आदेश दिला की गाझा नेस्तनाबूत नाबूद करून टाका. तो एकदा नेस्तनाबूत झाला तिथं कोणी राहिले नाही. कारण मुळात अर्ध्याच्या वरती लोक नामशेष झाली, उरलेले लोक मरतील, एक ते पळून जातील. मग गाझामध्ये कोणी राहणार नाही तर इस्रायल कोणाशी युद्ध करेल. म्हणजे इस्रायल युद्धाचं श्रेयसुद्धा मलाच मिळेल. मग मात्र मला नक्की नोबेल पारितोषिक मिळेल अशी आशा आहे. पण तरी मी अजून आशा सोडली नाही. कारण मुळात युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धामध्ये मी फार मोठ्या प्रमाणात मध्यस्थी केली आणि रशियाच्या पुतिन हा माझा मित्र असल्यामुळे मी त्याला तर सरळ सांगितलं, बाबा अर्धा युक्रेन घे पण युद्ध थांबव. पण हा मूर्ख डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे लोक मरू दे, पूर्ण देश बेचैन होत आहे, पण तरी हा त्याची 1 इंच सुद्धा भूमी द्यायला तयार नाही. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मला भारतीय महाभारत ह्या कथेतले दुर्योधनाची एक गोष्ट आठवली. दुर्योधनसुद्धा पांडवांना असंच म्हणाला होता, 1 इंच सुद्धा मी जमीन देणार नाही. म्हणजे मला असं वाटतं की ह्या जेलेस्कीने हे महाभारत वाचले की काय, हा एवढा कसं काय निर्णय घेतो आणि मला न घाबरता, रशियाला न घाबरता हा युद्धबंदी का करत नाही. पण एक दिवस हा युद्धबंदी करेल. कारण मी त्याला शस्त्र देण्याचं बंद केलं आणि रशियाला प्रोत्साहन दिलं की जास्तीत जास्त क्षेपणास्त्र, जास्तीत जास्त ड्रोन ह्या युक्रेनवर टाक. आणि त्या युक्रेनला जे युरोपियन युनियन, युरोप खंडातले देश मदत करतात त्यांना सुद्धा मी तंबी द्यायला सुरुवात केली. म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे की रशिया लवकरात लवकर युक्रेन जिंकेल आणि मग आपोआप युद्ध बंद होईल. तेव्हा मित्र सांगा बरं, मी आता काय करायला हवं. मी एवढा प्रयत्न केला, एवढ्या देशांचं युद्धबंदी करार केले, एवढ्या देशांना युद्ध ताबडतोब बंद करायचा आदेश दिला आणि त्याबरोबर हुकूम मी सगळे कामं केले, पण तरीही मला कशी काय नोबेल पारितोषिक मिळत नाही. आता मला असं वाटतं की आपण चीनला सुद्धा असं सांगावं की तू ताबडतोब तैवानची युद्ध कर आणि तैवानला हरव. ते 4 दिवसात हरवशील आणि 5व्या दिवशी मी ताबडतोब युद्धबंदी जाहीर करेल. म्हणजे हे श्रेयसुद्धा मलाच मिळेल. असे कितीतरी देश आहेत की ते युद्धासाठी उत्सुक आहेत. आता बघा, कालच अशी बातमी आली, चीनचं आणि जपानचं मोठ्या प्रमाणात बिघडलं. तेव्हा मी चीनला सुद्धा सांगेन, ह्या जपानवर हल्ला कर आणि 8 दिवसात जपानला नमव आणि मग मी ताबडतोब युद्धबंदी करायला तयार आहे. म्हणजे मी नेहमी पत्रकार परिषद घेतो, मी नेहमी टीव्हीवर येतो आणि वेगवेगळ्या देशामध्ये युद्धबंदी मी कशी केली हे मोठ्या कौतुकाने, मोठ्या हुशारकीने सांगतो. पण हे मला कळत नाही, हे ज्या ठिकाणी नोबेल पारितोषिक देण्यात येतं त्या देशामधल्या जे की नोबेल कमिटी आहे त्यांना हे ऐकू जात नाही का मुद्दाम ते मला त्रास देण्यासाठी असं करतायत का? मी अजून शांतीचा प्रयत्न करावा म्हणून यांचे प्रयत्न चालू आहेत.
तेव्हा मी माझा प्रयत्न सोडणार नाही. मला नोबेल द्यावाच लागेल. खरं तर मी मध्यंतरी मूर्खपणा केला. भारतावर मी टेरिफ वाढवला. नाहीतर मोदी माझे मित्र होते, त्यांनी नक्की माझी शिफारस ही नोबेलकडे केली असती आणि भारत हा लवकर महासत्ता होणार आहे. तेव्हा नोबेल कमिटीसुद्धा भारताचं ऐकलं असतं आणि भारताचं वजन पडलं असतं. कारण इस्रायल, पाकिस्तान, युक्रेन आणि तैवान यांचं काही फारसं वजन पडणार नाही आणि आर्मेनिया, अझरबैजान हे बी कोणाचं खिच गणतीत नाही. तेव्हा असे मोठे देश म्हणजे रशिया, चीन आणि भारत यांनी जर मला नोबेल द्या अशी शिफारस केली तर मला नक्की नोबेल मिळेल. पण आज तरी मी चीनकडे त्या पद्धतीने मागणी करू शकत नाही. तैवान जर जिंकून केला तर नक्कीच चीन मला नोबेलची शिफारस करेल. तसं रशियासुद्धा माझा मित्र असल्यामुळे तो बी आज आमच्या देशातल्या बऱ्याच लोकांना तो दुश्मन वाटतो, तो मला फक्त दोस्त वाटतो. तेव्हा मग मी त्याची आज मदत घेऊ शकत नाही. पण एक दिवस पुतीनसुद्धा सांगेल की अगोदर ट्रम्पला नोबेल द्या आणि त्यानंतर मलाही नोबेल द्या. कारण मी सुद्धा शांतीसाठी युक्रेनचं युद्ध केलं आणि युक्रेनला शांत केलं. तेव्हा मित्र तुम्ही लक्षात असू द्या, जर तुम्हाला शिफारस करता आली तर तुम्ही सामान्य भारतीय किंवा अजून जगातले जे जे लोक असतील ज्यांना ट्रम्पला नोबेल मिळावं अशी इच्छा असेल किंवा नसली तरी तुम्ही नक्की माझी शिफारसपत्र द्या आणि मला एक दिवस नोबेल मिळू द्या. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की बाबा रे, मला नोबेल कधी मिळेल तेव्हा द्या, मला नोबेल द्या. नमस्कार.